नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या लाडक्या ताईंचं पुन्हा एकदा आपल्या दीपाली स्टिचिंग टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसाचे आपले व्हिडिओ नव्हते मैत्रिणींनो, 1 महिना झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही आहेत। तर त्याचं कारण असं होतं की घरचं लग्न होतं भावाचं, त्यामुळं आपले 1 महिना झाले व्हिडिओ काही आले नाही। पण आपल्या ज्या सबस्क्रायबर गोड अशा ताई आहेत, त्यांचं नाव आहे अश्विनी ताई। तर त्यांनी मला इन्स्टाला DM केलं होतं की ताई मला ना बोटनेकचा व्हिडिओ तुम्ही शूट करून तेवढा टाका, अपलोड करा चॅनलवरती। मला बोटनेकचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे 34 साईजचं। तर तेच मी आज आता 34 साईजचं ब्लाऊज, कस्टमरचं तर नव्हतं माझ्याकडे, पण माझंच मी हे 34 साईजचं ब्लाऊज मी कट करायला घेणार आहे। तर तुम्ही जर नवीन चॅनलवर असाल मैत्रिणींनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर कमेंट करायला तर विसरूच नका। तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्कीच करा। तर चला मग आपण आता ब्लाऊजची कटिंग बघून घेऊया। छान असा आज आता 34 साईजचा आपण बघणार आहे कटिंग। तर इथं मी बघा अस्तरचा कपडा घेतलेला आहे 80 सेंटीमीटर, 34 साईजसाठी शॉर्ट स्लीव्ज आहेत। तर 80 सेंटीमीटर पुरून जातो। फुल जर घ्यायचा असल्या एल्बो स्लीव्ज तर 1 मीटर कपडा आपल्याला लागतो। इथं मी डबल फोल्ड कपडा करून घेतलाय। आता हा 4 फोल्ड झालेला आहे, म्हणजे 4 पदरी याची मी घडी करून घेतलेली आहे। आता आपण 32 साईजचे माप टाकून घेऊया। दोन्ही भाग एकातच मी कटिंग करून घेणार आहे। तर 34चा चौथा भाग इथं 8.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते पहा, 8.5। त्यानंतर 2 इंच हा टक्स पॉईंटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी कपडा घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण काय करणार आहे, हा साईडचा बाकीचा जो कपडा उरलेला आहे अस्तरचा, तो आपण पूर्ण साईडचा कपडा करून घेतला आहे। यानंतर आपण शोल्डरचे माप टाकूया। पूर्ण घडी झालेली आहे 12 इंच। त्यानंतर बघा इथं उंची टाकून घेत आहे मी। मला इथं घ्यायची आहे बघा 15 इंच। 15 इंचावरती मार्किंग करून घेतली। आपल्याला 14 इंचाची रेडी करायची आहे उंची। 1 इंच प्लस करून 15 इंचावरती मार्किंग करून जो खालचा कपडा आहे तो व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर मेन मीन्स म्हणजे आपल्याला शोल्डर। तर बघा शोल्डर घेतलेला आहे इथं मी 7.25 इंच, 34 साईजसाठी 7.25 इंच शोल्डर घेतले। एक मार्किंग करून घ्यायची 7.25 वरती। आणि बघा 7.25 इंच इथं मोंढा घेतलेला आहे। बोटनेकसाठी आपल्याला मोंढाचा उंची थोडी जास्त घ्यावं लागते। तर इथं 7.25 इंच मी मोंढा घेतलेला आहे। तुम्ही जेवढं शोल्डर घेतले 7 इंच 7.25 इंच तेवढा सुद्धा इथं मोंढा घेऊ शकता, तब्येत जास्त असेल तर। त्यानंतर बघा 4 इंच आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे। बॅक नेकचं मी हा पार्ट तयार करत आहे। पाठीमागच्या साईडचा हा पार्ट मी तयार करत आहे। त्यानंतर बघा 4 इंचावरती उंचीला मार्किंग करून घ्यायची आहे। बघा ही सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ 4 इंचापर्यंत। आणि त्यानंतर मग परत इथे हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा आपल्याला। रुंदीला 4 इंच आणि उंचीला सुद्धा 4 इंच। तर इथं 1 इंचावरती मार्किंग करून घेऊन इथं पण आपल्याला याचा एक छोटासा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आणि मग त्यानंतर खालची तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुमच्या गळ्याची उंची घेऊ शकता। इथे मी 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर परत रुंदीला 4 इंच आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। अलीकडच्या साईडला सुद्धा आपण मार्किंग करून घेऊन याचा चौकोन तयार करून घेऊया। त्यानंतर आपल्याला काय करायचे, मुंड्याच्या भागाला आकार देऊन घ्यायचा आहे। 1.25 इंच कंपल्सरी मी मुंड्याच्या साईडला अशी एक रेष मारून घ्यायची आणि शोल्डरचा मध्य करून आपल्याला छान असा मुंड्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। बघा शोल्डरचं इथं मध्य करून घेतलेला आहे, म्हणजे 7.25 इंच मुंडा घेतलाय तर त्या 7.25चा निम्म करायचे आणि छान इथं गोल आकार मुंड्याला देऊन घ्यायचा आहे। काही तुम्हाला समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा। तर बघा इथं आता गळ्याला आकार देऊन घेत आहे मी। पान आकार मी इथं देऊन घेत आहे बघा गळ्याच्या साईडला। हा जरा सध्या ट्रेंडिंगला चालू आहे।
ह्या चौकोनमध्येच आपल्याला जो काही आकार आपल्याला मार्क करायचा आहे तो करून घ्यायचा आहे. इथं आपला बॅक पार्टचा भाग तयार झालेला आहे बघा. आणि याची कटिंग कपड्यावर केली पण तरी मशीनवरच आपल्याला स्टिच करता वेळेस हा बॅक नेकचा गळा कट करायचा आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये आपला अपलोड होईल. तर मोंड्याचा भाग कट करून घेतलाय. त्यानंतर इथं शोल्डरला आपण गळा रुंदीला एक कट देऊन घेऊया, म्हणजे समोरच्या गळ्याची मार्किंग आपल्याला भेटून जाईल. त्यासाठी आता इथं बंद बाजू होती ती मी ओपन करून घेत आहे कट करून. दोन्हीही पार्ट आपले एकाच याच्यामध्ये आपण कट केले होते. तर बघा हा बॅक साईडचा पार्ट तयार झालेला आहे. तर बॅक साईडच्या पार्टमधला आपल्याला जो फ्रंट साईडचा आपण 2 इंच टक्स पॉईंटसाठी शिल्लक कपडा घेतला होता तो बॅक साईडमधून आपल्याला आता इथं कट करून घ्यायचा आहे. फ्रंटच्या पार्टला 2 इंच टक्स पॉईंटसाठी घेतलेला कपडा मी इथं हा कट करून घेत आहे बॅक साईडच्या पार्टमधून. चला आता बॅक साईडचा पार्ट तयार झालाय. आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊया मार्किंग टाकून. कशा पद्धतीने माप टाकायचे ते बघा. तर बघा 7.25 इंच आहे बघा शोल्डर. तर 4 इंच गळा रुंदी समोरच्याला पण आपल्याला बोटनेक असल्यामुळे घ्यावं लागते. त्यानंतर इथं समोरच्या गळ्याची उंची मी 6 इंच घेत आहे, म्हणजे 5 इंचाचा गळा आपला रेडी होईल. तर इथं चौकोन तयार करून घेतलाय. त्यानंतर गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या साईडला दाखवल्याप्रमाणे. आता खाली आपल्याला टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे. तर 4 इंच बघा मी इथं मार्किंग करून घेतली आहे रुंदी. उंचीला 4.5 इंच घेत आहे. त्यानंतर जो आपण 2 इंच टक्स पॉईंटसाठी कपडा ठेवला होता तिथं आता 2 इंचावरती मार्किंग करायची. त्यानंतर छान असा प्रिन्स आकार देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता शोल्डरच्या साईडला प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो प्रिन्सेस कट ब्लाऊजची. माझी पद्धत खूपच सोपी आहे. खूप छान असा ब्लाऊज आपला फिटिंगला बसतो. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अगोदर आपल्याला जी पूर्ण रेष आहे ती आपल्याला मार्किंग कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो टक्स पॉईंटची मार्किंग आहे ती कट करून घ्यायची व्यवस्थित. समोरचा गळा आपण कपड्यावरतीच कट करून घेणार आहे. बघा आता मी इथं ब्लाऊज पीसचा कपडा अंथरून घेत आहे पहा. दोरी फोल्ड आपण हा करून घ्यायचा आहे. एक काठ जो आहे तो बाहीला कामात येतो आणि एक काठ जो आहे पाठीच्या साईडला म्हणजे बॅक साईडला. इथं आपण आता बंद बाजूनी ठेवून घेत आहे अस्तर. आणि इथं मी आता कट करून घेते बघा. तुम्हाला काही जरी मैत्रिणींनो कळालं नाही तर नक्कीच कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल. आणि छान असा इथून मागं आपल्याला सपोर्ट केला तसंच आपल्याला इथून पुढं सुद्धा सपोर्ट करा. तुमच्या घरात जर कोणी शिवण क्लास करत असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपली 1 महिना व्हिडिओ टाकले नाही तर खूप रीच डाऊन झालेली आहे यूट्यूबची आपल्या चॅनलची. तर आपले व्हिडिओ रेग्युलर कंपल्सरी बघत राहा. तर बघा इथं आता बंद बाजूनेच आपल्याला फ्रंट पार्ट सुद्धा कट करून घ्यायचा आहे. शिलाई आपला जो मेन कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो 1-1 इंच अंतर सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा फॅब्रिक दाखवल्याप्रमाणे. आता आपण समोरचा गळा सुद्धा इथंच कट करून घेऊया. आणि जो बॅक साईडचा गळा आपण कट केला नाही तो तुम्हाला स्टिचिंगच्या टायमाला मी दाखवेलच कशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे ते. त्यानंतर इथं आपण बाकीचे राहिलेले जे पार्ट आहेत ते आता इथं कट करून घेऊया. चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. छान पद्धतीने आपली इथं कटिंग बघा पूर्ण होतच आहे. आता आपण आपली बाही कट करायची राहिली होती
आता तुमचे जसे माप आहेत बाहीचे तसे माप टाकून तुम्ही छान अशी बाही कट करून घेऊ शकता. तुम्हाला बाही कट करायला जमत नसेल तर आपल्या चॅनलवर ते पण व्हिडिओ अपलोड आहेत. लाईव्हमध्ये ते तर तुम्हाला खूप छान पद्धतीने आपली बाही कशी कट करायची, माप कसे टाकायचे शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच एकदा चेक करा. तर इथं मी घेतलेली आहे 4 इंचाची बाही. इथं खालच्या साईडनं दंडगेर टाकत आहे. त्यानंतर मोंड्याच्या साईडचं बघा इथं 2.5 इंच घेत आहे. 4 इंचाची बाही आणि छान असा गोल आकार आपल्याला इथं बाहीला देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. अस्तर आता आपण कट करून घेऊया. इथं बाहीचा मध्ये लगेच कैचीच्या टोकाने आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो मोठा साईजचा काट आहे तो मी बाहीला वापरत आहे. साईडने आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागला तर आपण दुसऱ्या ब्लाउज पीसच्या कपड्याने देऊन घेऊ शकतो. थोडा काट इथं कमी पडलेला आहे बघा, तर आपण नंतर जॉईंट सुद्धा देऊन घेऊ. तर अशा पद्धतीने पूर्ण कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा. स्टिचिंगचा पार्ट आपण तर बघा आता पूर्ण आपली ब्लाउजची कटिंग करून झालेली आहे माझ्या पद्धतीने. तर आता आपण कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मोठा होतो ना, त्यामुळे आपण स्टिचिंगचा पार्ट वेगळा बनवूया, कटिंगचा वेगळा तुम्हाला आज व्हिडिओ येईल कटिंगचा, आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये येईल. तर कशी वाटली कटिंगचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ मी दाखवेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.